राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी राडा घातल्याचे चित्र पाहायला मिळाले। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासद एकमेकांशी भिडले आणि यावेळी एका सभासदानं बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा आरोप होतोय। तर सभासदांनी घातलेल्या राड्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून। रोहिदास, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभेमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळालंय, नेमकं काय घडलं होतं? आज खरं तर राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती। ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असताना प्रश्न विचारण्यावरून दोन सभासदांमध्ये वाद झाला। या वादामध्ये एक सभासद माईक घेऊन असताना दुसरा सभासद उठला। त्यावेळेस त्या सभासदाने बाजार समितीचे जे संचालक आहेत रेवंत थिंगळे यांच्या डोक्यामध्ये तो माईक मारला। त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं। मात्र हा सगळा राडा झाल्यानंतर सभासदांमध्ये एक वेगळी भावना झाली, कारण बँकेच्या आजपर्यंतच्या 90 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशी परिस्थिती कधी घडली नव्हती। त्यामुळे सभासदांनीच एकमेकांमध्ये हा राडा केल्यामुळे कुठेतरी चर्चेचा विषय ठरला। त्यानंतर बँकेची सर्वसाधारण रोहिदास, तर एकंदरीत सभा सुरू असताना सभासद एकमेकांशी भिडल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं आणि या राड्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।